स्वातीज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे नाचणी डोसा बनवणार आहोत। 2 वाट्या भरून मी नाचणी घेतलेली आहे, 1 वाटी भरून मी तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून मी मेथ्या टाकून घेणार आहे। हे सर्व आता मी चांगलं स्वच्छ 4 पाण्याने धुवून घेणार आणि जवळजवळ 5 ते 6 तास पर्यंत मी भिजवून ठेवणार आहे। 4 पाण्याने मी छान असं स्वच्छ धुवून घेतलेले आहे सगळं साहित्य। आता आपण पूर्ण पाण्यात बुडेल असं सगळं साहित्य आपण टाकून घेऊया आणि हे आपल्याला जवळजवळ 5 ते 6 तास पर्यंत आपण भिजवून ठेवायचं आहे। 5 ते 6 तासानंतर आपल्याला छान असं बारीक वाटायचं आहे। 5 ते 6 तासानंतर भेटूया। बघा, तुम्ही बघू शकता आपलं छान अशी डाळ वगैरे छान असं नाचणी पण छान अशी भिजलेली आहे। जवळजवळ 7 तास झालेली आहे। आता आपण छान असं वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात टाकून। बघू शकता तुम्ही छान असं आपलं हे सगळं छान असं वाटून झालेलं आहे। या पद्धतीने आपण सगळं साहित्य असं आता मिक्सरला वाटून घेऊया। सगळं साहित्य आपलं छान असं दळून झालेलं आहे मिक्सरमध्ये आणि आता आपण सगळं हे आपल्या एकाच डायरेक्शनमध्ये आपण छान असं फेटून घ्यायचं आहे। बॅटर आपलं पूर्ण तयार झालेलं आहे। आता आपण झाकून ठेवायचं आहे। पावसाळा चालू असल्यामुळे बॅटर लवकर फर्मेंट होत नाही, त्यासाठी मी या पद्धतीने जाड असा टॉवेल घेतलेला आहे आणि हा डब्बा आपण पूर्णपणे असा झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ छान असं फर्मेंट होईल। आता आपण जवळजवळ हे 10 ते 12 तासपर्यंत आपण हे झाकून ठेवायचं आहे। भेटूया आपण सकाळी। बॅटर आपलं छान असं फर्मेंट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण आधी छान अशी ओल्या खोबऱ्याची चटणी बनवून घ्या। चवीनुसार आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। जेवढी तुम्हाला पातळ करायची असेल, जेवढी घट्ट करायची असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता। आता आपल्याला छान असा एक तडका देऊन घ्यायचा आहे। आता आपण थोडं बॅटर आपल्याला जेवढं लागतंय तेवढं बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे। मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण खूपच आपलं हे मिश्रण खूप घट्ट आहे, त्यामुळे आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। डोसा खूप छान तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप असा छान पातळ असा हा डोसा कुरकुरीत असा तयार झालेला आहे। पनीर टाकायचं आहे। पनीर असेल तर टाका, नसेल तर चीजही टाकलं तरी चालेल। क्रिस्पी नाचणीचा डोसा तयार झालेला आहे। इतके छान असे क्रिस्पी डोसा आपला तयार झालेला आहे नाचणीचा। या प्रकारे तुम्ही नाचणीचा हा डोसा बनवा, एकदा नक्की बनवा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।